नमस्कार, मी नम्रता पाटील ससवे आणि आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहूया. तर पहिल्यांदा साहित्य पाहूया. तर इथे मी घेतलेलं आहे मगज 1 वाटी, सोयाबीन घेतलेला आहे अर्धा वाटी, सोयाबीन जास्त नाही वापरायचं आहे. त्याच्यानंतर काजू 1 वाटी, बदाम 1 वाटी, मखाणा 1 वाटी, खारीक घेतलेली आहे 1 वाटी फोडून, नंतर फुटाणे आणि खडीसाखर. तर मी कढई गरम करून घेतली. आता याच्यामध्ये मगज भाजून घ्यायचे आहेत. तर तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आपल्याला कुठल्याच ड्रायफ्रूटला. मगज चांगली तडतडी येईपर्यंत भाजून घ्यायची, कलर चेंज होईपर्यंत. आणि काजू आणि बदाम आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं फक्त गरम करून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही आहेत. तर काजू पण आपले भाजून झालेले आहेत. तर बदाम पण भाजून घ्यायचे आहेत. जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला थोडे थोडे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मखाणा चांगला आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपलं काजू बदाम मखाणा पण भाजून झालेला आहे. आता सोयाबीन आहे ना आपल्याला चांगले भाजायचे आहे. याचा कलर चेंज होईपर्यंत, चांगला वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सोयाबीन फक्त जास्त भाजायचे आहेत. तर सोयाबीन पण भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे बडीशोप आणि 7 ते 8 वेलची ही पण भाजून घ्यायची आहे. अगदी थोडीशी भाजायची आणि लगेच काढून घ्यायचे, बारीक होण्यासाठी. थोडीशी नरम असते बडीशोप आणि वेलची पण, म्हणून थोडं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेले ड्रायफ्रूट आहे ना तर सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. चणे आपल्याला भाजायचे नाही आहे, चण्याचे साल काढून घेतलेले आहे. खारीक मी फोडली, बारीक कापली, त्याच्यानंतर गरम करून घेतली आहे. तर ऊन नसेल तर थोडीशी तव्यावर, आपण चपात्या झाल्या ना की तव्यावर थोडीशी हलकीशी गरम करायची. खडीसाखर पण टाकली, नाही तर हे वाटून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला सोयाबीन आणि बडीशोप वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक वाटायची, कारण हे चांगलं बारीक व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जाड चाळणीने चाळून घ्यायचे. बघा चांगली बारीक झालेली आहे. छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकले ना तर चांगली बारीक होते. आता चाळून घ्यायचे. तर सोयाबीनची पावडर चांगली चाळून झालेली आहे. आता ड्रायफ्रूट आपण मिक्स केलेत ना ते पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत बारीक एकदम. जितके बारीक वाटाल ना तितकं चांगली पावडर बनेल. आणि खारीक आहे ना, काळी खारीक घ्यायची, त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं. काळी खारीक आहे ना थोडीशी महाग पण असते. तर मी फक्त 200 ग्राम इथे काळी खारीक वापरलेली आहे. आता जी भरड राहील ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून परत ड्रायफ्रूट टाकून बारीक वाटून घ्यायचं. असं सगळं मी ड्रायफ्रूट वाटून घेतलेले आहेत. आणि शेवटची भरड राहील ती परत मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायची आणि शेवटी तशीच टाकून द्यायची आहे. आता ड्रायफ्रूट आपले सगळे वाटून झालेले आहेत. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचाभर सुंठ पावडर. जर जास्त पावडर बनवली तर 2 चमचे टाकायचं आहे. आणि पहिल्यांदा बनवताना थोडीशीच बनवा, मी जे प्रमाण दिले आणि त्याच्यापेक्षा पण कमी बनवा. आणि आता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे. आपण सगळे ड्रायफ्रूट वापरले, सगळ्यात प्रोटीन आहेत भरपूर. तर अशी ड्रायफ्रूट पावडर बनवून स्वतः खा. आपल्या लहान मुलांना पण दुधामध्ये मिक्स करून द्यायचे आहे. तर आता हे कशी बनवायची ना ते पण मी दाखवते. तर गरम दूध घ्यायचं आहे चांगलं. तर आपल्याला जितकं घ्यायचं आहे तेवढं घ्यायचं. मी ते अर्धा ग्लासच घेतलेला आहे, म्हणजे 1 कप दूध घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चिमटीभर हळद पावडर टाकायची, ही घशासाठी पण चांगली असते. आणि 1 टेबलस्पून याच्यामध्ये प्रोटीन पावडर टाकायची. चांगलं मिक्स करायचं आहे. गरमच दूध घ्या, कारण आपण सोयाबीन वापरलेलं आहे ना, तर ते चांगलं त्याच्यामध्ये गरम दुधामध्ये शिजून निघेल. तुम्ही पण अशी प्रोटीन पावडर बनवा आणि दुधात टाकून प्या.